समय 16 दिवसाचा जो संघर्ष होता, त्या संघर्षामध्ये मी आयुष्यात कधी कुठल्याही पक्षाकडे पद नाही मागितलं. फक्त माझी एकच इच्छा होती का या शहरामध्ये शिवसेना जिवंत राहावं आणि मशाल चिन्हावरती निवडणूक लढावी. मी काय मला स्वतःला उमेदवारी नव्हती मागितली आणि मी आत्ता पण शिवसेना पक्षाचा शहर समन्वयक आहे आणि माझी प्रामाणिक भावना आहे. सन्माननीय उद्धव साहेबांना हात जोडून विनंती आहे का याच्यात लक्ष घालून हे काय असेल ते मशाल चिन्हावरती या शहरात निवडणूक लढवल्या जावी एवढीच माझी विनंती आहे. आणि राहत्या शहरात कोणालाही विचारा का भागवत लांडगे हा विखेला लढणारा माणूस आहे, भाजपला लढणारा माणूस आहे. माझ्या हातावर बाळासाहेब ठाकरे. किती वर्षापासून बोलले? मी 2010 साली ज्या टायमाला वंदनीय शिवसेना प्रमुख जिवंत होते ह्या टायमाला हातावर काढले 2010 साली. काय वाटतं आता ही कारवाई होती, अनेकदा तुम्ही सगळे जीवनी राहिलेला आहात आणि पक्ष आज अचानक कारवाई करतोय, तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात असताना आता हे काय एक भावना आहे भाऊ पक्षाबद्दल किंवा इथल्या नेत्यांबद्दल ज्यांनी तुम्हाला डावलण्यासाठी प्रयत्न केले? पक्षाबद्दल आजही आमची भावना चांगलीच आहे, पण त्याच्यातले जे काही बागाडे बिल्ले जे फाकीटावाले त्यांनी म्हणजे उद्धव साहेबांपर्यंत जी खरी माहिती ती आत्तापर्यंत गेलेलीच नाही आहे असं आम्हाला वाटतं आहे. अजून आमचं मन आम्हाला सांगते, कारण की आम्ही सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी सगळं काम केलेलं आहे. आमचं असं हे आहे का उद्धव साहेबांना याच्यातली खरी बातमी माहीतच नाही. तर ही बातमी उद्धव साहेबांनी याच्यात लक्ष देऊन इथं मशाल चिन्हावरतीच निवडणूक लढावी असं माझं वैयक्तिक मत आहे. ठीक आहे.